प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला। ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडविणे हा आहे। या माध्यमातून पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार आहे। सुशासनयुक्त पंचायत, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची अभिसरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय अभियान असे या अभियानातील 7 घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाणार आहे। लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावात देखील हा उपक्रम सुरू झालाय। यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबवून ग्रामसभा घेण्यात आली आहे। ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवर 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहे। यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक, स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले। गावांच्या प्रगतीसाठी अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी सरपंच जिजाबाई लांडे, उपसरपंच सागर चव्हाण, ग्रामसेवक संदीप जाधव यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेव्हापासून अभियान सुरू झालं त्यानंतर आम्ही मागील 17 तारखेला ग्रामसभा घेतली। ग्रामसभेवरती लोकांचे ज्या अडचणी आहेत, जसं की कचऱ्याची विल्हेवाट असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल आणि एज्युकेशनचा पण प्रश्न असेल, तर बऱ्यापैकी अंजनेरी गावामध्ये आम्ही 90% हा प्रश्न पहिलाच सॉल्व्ह केला होता। राहिलेल्या 10% कचऱ्याची विल्हेवाट आहे, त्याच्यासाठी आम्ही सेग्रिगेशन शेड चालू केलेत आणि गावामध्ये येणाऱ्या आता 8-10 दिवसात आमची घंटागाडी पण लोकांना आम्ही देणार आहोत, जेणेकरून लोकांना त्या जागेवरती कचरा कलेक्ट करून त्या कचऱ्याचं एक ठिकाणी स्टोरेज करून त्यापासून खत निर्मितीचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। या अभियानाचा उद्देश नेमका काय आहे आणि आपल्या गाव पातळीवर तो कसा साध्य केला जात आहे? या अभियानाचा उद्देश असा की सरकारने सांगितल्याप्रमाणे आरोग्य विभाग असेल किंवा शिक्षण विभाग असेल किंवा लोकांच्या ज्या सामान्य गरजा असतील त्यापासून लोक वंचित राहायला नको, कारण का ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सुविधा वेळेवर उपलब्ध नसते, तसेच पाण्याचा प्रॉब्लेम असतो। या सगळ्या गोष्टींसाठी अभियानातून हे मार्ग निघणार आहेत। लोकसहभाग आणि श्रमदान यावर सरकारने भर दिला आहे। आपल्या गावात नागरिकांचा कसा सहभाग मिळत आहे आपल्याला? नक्कीच आमच्या अंजनेरी गावामध्ये आमच्या लोकांचा भरपूर उत्साह असतो। प्रत्येक कामात ते आमच्या ग्रामपंचायतीला सहकार्य करत असतात। आत्ताच ग्रामसभेच्या निमित्ताने गावात आम्ही कचरा विल्हेवाट लावली आहेत। या अभियानासाठी ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाने कोणती दीर्घकालीन विकास योजना तयार केली आहे का? आमच्या सरपंच श्रीमती जिजाबाई मधुकर लांडे मागील 20 वर्षापासून ते सरपंच आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत। त्यांच्या अनुभवाचा आम्हाला खूप फायदा होतो आमच्या ग्रामपंचायतीला आणि प्रत्येक योजना जी आहे ती आम्ही राबवत असतो गावामध्ये। आणि जे स्थानिक इथले प्रतिनिधी आहेत, जसे की आमदार असतील किंवा खासदार असतील, वेळोवेळी यांच्या संपर्कात राहून आम्ही गावच्या विकासासाठी नेहमी त्यांच्याकडे निधीची मागणी करतो आणि तेही आम्हाला तितकंच भरभरून निधी देत असतात। जलसंवर्धन, हरित गाव किंवा स्वच्छता अभियानात आपले गाव इतरांपेक्षा कसे वेगळे ठरते? आता मागील 1 वर्ष म्हणजे 6 महिन्यापूर्वी जसा पावसाळा चालू झाला, आम्ही आमच्या गावामध्ये कमीत कमी 3 ते 3.5 हजार वृक्षाची लागवड केली आहे। आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अंजनेरी हे भौगोलिकदृष्ट्या मोठं असल्याने आमच्याकडे फॉरेस्ट पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। फॉरेस्ट असतील, आरोग्य विभाग असतील, मागील ज्या सरकारने योजना केल्या होत्या की वृक्ष लागवडीच्या, त्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये 3-3.5 हजार वृक्षाची लागवड केलेली आहे। त्यामुळे आमच्या गावाला नक्कीच याचा फायदा होणार आहे। भविष्यात येणारं जे जंगल आहे नष्ट होणारं, नक्कीच आमचं गाव जंगल जास्त प्रमाणात असेल अंजनेरीमध्ये।
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आपले गाव पात्र ठरेल असे तुम्हाला वाटते का? नक्कीच, कारण का अंजनेरी गावामध्ये आमचे 7 पाडे आहेत. त्या 7 पाड्याच्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे रस्ता पूर्ण वस्तीवरती केलेला आहे. त्यांना पाण्याची सोय केलेली आहे, त्यांना शौचालयाची सोय केली आहे आणि येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये राहिलेला विषय कचरा विल्हेवाटचा तोही आम्ही मार्गी लावणार आहोत. शासनाकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून कोणत्या अतिरिक्त सहाय्याची गरज वाटते का सर? सध्या तरी नाही, कारण का शासनाने भरपूर अशा योजना काढल्या आहेत आणि गाव त्याच्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत. शासनाने भरपूर योजना दिल्या आहेत आणि आम्ही त्या राबवत पण आहोत. जाता जाता गावातील नागरिकांना काय संदेश द्याल? नक्कीच, आमचं गाव इतकं सुंदर आहे की हनुमान जन्मस्थान असल्यामुळे इथं धार्मिक सगळं गाव आहेत आणि गावातील संस्कृती आमची पारंपरिक संस्कृती आहेत. आदिवासी गाव असल्यामुळे जंगल जमीन हा आमच्या लोकांचा याच्यावर अधिकार आहे आणि ते कसं टिकून ठेवता येईल त्याबद्दल आमचं गाव नेहमी कटिबद्ध असतं आणि नक्कीच गाव आमचं खूप सुंदर आहे आणि गाव नेहमी आम्हाला सहकार्य करत असतं ग्रामपंचायत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला आपल्या गावात सुरुवात झाली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनिक पातळीवर आपली कोणती योजना आखली आहे, काय सांगा? जवळ 6/2025 पासून 25 रोजी जो आपला शासकीय चेअर निघाला त्यानुसार मुख्यमंत्री समृद्ध योजना याबद्दल आमच्या गावामध्ये आम्ही जनजागृती वगैरे केलेली आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेतल्या आहेत. ग्रामसभेमध्ये लोकांना त्या योजनेचे पूर्ण महत्त्व पटवून दिलंय. त्याचाच एक परिपाक म्हणून आम्ही पुढे गावामध्ये एक स्वच्छता रॅली वगैरे आयोजित केली होती. त्याच्यामध्ये गावातले आमचे जे ITI कॉलेज आहेत, त्यानंतर माध्यमिक विद्यालय आहेत, त्यानंतर आपले जिल्हा परिषद शाळा आहेत, यांच्या सगळ्यांचा आम्ही प्रतिसाद घेऊन गावामध्ये एक रॅली काढून एक स्वच्छता मोहीम आयोजित केली. त्या मोठ्या प्रमाणात गावामध्ये कचरा वगैरे गोळा करून गाव स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल का आपल्या गावामध्ये एक नवीन अभियान आम्ही राबवत आहोत. आणि त्याचप्रमाणे लोकांना ह्या गोष्टीचं महत्त्व पटवून देत आहोत का स्वच्छतेमुळे गावामध्ये जे आपण नाही का स्वच्छता करणार आहेत त्याच्यामुळे गावातल्या लोकांना काय फायदा होणार आहे, आपल्या गावातले जे रोगराई वगैरे जे होणार त्याचे कमी प्रमाण होणार आहे. त्याचप्रमाणे हे राबवत असताना सुद्धा ही योजना तर आहेच, पण आपल्या गावामध्ये पण नाही का स्वच्छता होणार आहे. आणि त्याचप्रमाणे या स्वच्छतेला एक प्रतिसाद म्हणून गावामध्ये शासन स्तरावरून जे बक्षीस आयोजित केलंय त्याचा पण आपण उद्या नाही का भाग घेतला त्यामध्ये, तर त्याचाही नाही का आपल्या गावाला फायदा होऊ शकतो. ग्रामसेवक म्हणून आपण या अभियानात कोणती नवीन तंत्रे किंवा डिजिटल साधने वापरली आहेत का? हो, आता आम्ही आमच्या गावाची एक नाही का वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर आम्ही नाही का जसे शासनाने ठरवून आम्ही टप्पे केलेले 15-15 दिवस. म्हणजे पहिला टप्पा होता आपला 17 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर. तर या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काय काय काम करणार ते आमच्या पूर्ण वेबसाईटवर पूर्ण आम्ही अपलोड करणार आहे, जेणेकरून नाही का आम्ही गावामध्ये कोणत्या योजना राबवत आहोत या अभियानाला धरून आणि अजून आम्हाला नाही का याच्यामध्ये अजून काय दुरुस्ती करतायत हे सगळं आम्ही ग्रामस्थांना नाही का एक पारदर्शकपणे सगळ्यांना दाखवणार आहोत, जेणेकरून आम्हाला गावाच्या विकासासाठी त्याचा फायदा होईल. ग्रामीण भागात स्वच्छता व हरितगाव घटक राबवताना आपल्याला काही अडचणी आल्या का? हो, अडचणी अशा आहेत का ज्यावेळेस आम्हाला जे सेग्रिगेशन शेड असतील किंवा आम्हाला हे कंपोस्ट फीड असतील व बांधकाम करण्यासाठी गावात काय होत्या का आमचं हे गाव जे आहे ते म्हणजे येलो झोन मध्ये आहे, म्हणजे जेणेकरून इकडे जमिनी वगैरे जास्त भाव असल्यामुळे आम्हाला हे बांधकाम करताना खूप मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध नाही होत, त्यामुळे नाही का बांधकाम करण्याची अडचणी निर्माण होत असतं. या अभियानातून गावातील युवकांना आणि महिलांना कोणते रोजगार किंवा प्रशिक्षणाचे लाभ मिळू शकतात? हो, त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जे आहेत या अभियानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाही का रोजगार हमी योजना आणि प्लस आपले इतर योजना असं कन्वर्जन करून गावातल्या मजुरांना काम उपलब्ध करू द्यायचे. आणि त्याला पण शासनामार्फत गुणांकन ठरवले. जी प्रश्नावली आहे 100 मार्काचे त्याच्यामध्ये पण आपण नाही का या मर्जासाठी नाही का गुणांक आहे ते, त्याच्यामुळे काय होणार आपल्या गावातल्या जे मजूर आहेत त्यांना नाही का गावात नाही का मजुरी पण उपलब्ध होणार आहे, जेणेकरून त्यांचं नाही का एक उद्भव पण त्यांना तयार होऊन जाणार आहे आणि गावात त्यांना स्वतःच्या जमिनीमध्ये राबून विविध योजना जे वैयक्तिक योजना आहेत रोजगार योजना अंतर्गत त्याच्यामुळे त्यांना स्वतःचा म्हणजे मजूर तर मिळत आहे पण एक त्यांच्या स्वतःचं पण नाही का कायमस्वरूपीचं उत्पादन साधन निर्माण करणार आहे. ग्रामसभांमध्ये या अभियानाबद्दल नागरिकांना जागरूक करण्यासाठी कोणते प्रयत्न केले? आम्ही नाही का त्यासाठी आम्ही गावातल्या जे आमचे कर्मचाऱ्यांमार्फत गावामध्ये पूर्ण जे मायापर्यंत आम्ही दौंडी केलेली आहे. आमची म्हणजे गावातली एक गाडी बुक केलेली, त्यानुसार सगळ्या पूर्ण आम्ही परिसरात फिरून लोकांना या अभियानाचे महत्व पटवून दिले व ग्रामसभा याच्याबद्दल नाही का दौंडी वगैरे देऊन लोकांना जास्तीत जास्त लोक कशी आमच्या ग्रामसभेत सहभागी होतील याबद्दल आम्ही लोकांचे आम्ही त्यांना प्रोत्साहित केले. जाता जाता गावातील नागरिकांना काय संदेश द्या? आमचे जे गाव आहे हे म्हणजे आता त्र्यंबकेश्वर असेल किंवा नाशिक जवळ आहे तसे पुढे भविष्यात कुंभमेळा पण येत आहे.
जेणेकरून जास्तीत जास्त आम्ही जर गावातल्या युवकांनी आम्हाला जर हातभार लावला किंवा आम्हाला सहकार्य केलं तर गावाचा आम्ही जास्तीत जास्त विकास करून आपले गाव नाही का या महाराष्ट्राच्या अनेक नकाशावर कसं सगळ्यात जास्त उमटून दिसत यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं तर खूप म्हणजे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.